विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या कथेचे नाव आहे गर्वाचे घर खाली। कौशिक नावाचा ब्राह्मण मोठा तपस्वी होता। तपश्चर्येच्या प्रभावामुळे त्याच्यात खूप आत्मबल आले होते। एके दिवशी तो एका झाडाखाली बसला होता। तिथे वर बसलेल्या एका पक्षाने त्याच्यावर बीट केली। कौशिकला फार राग आला। त्याने लाल डोळे करून वर पाहिले तर त्याच्या तेज प्रभावाने एका क्षणात पक्षी जळून खाली पडला। दुसऱ्या दिवशी तो एका सद्गृहस्थाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेला। गृहिणी आपल्या पतीला जेवण देण्यात व्यस्त होती। ती म्हणाली, गुरुवर थोडा वेळ थांबा, मी तुम्हाला भिक्षा देते। माझ्यासारख्या तपस्वीकडे दुर्लक्ष करून आपल्या पतीच्या सेवेला अधिक महत्त्व दिल्याचा राग त्या ब्राह्मणाला आला। घरच्या गृहिणीला दिव्य दृष्टीने सर्व काही समजले होते। ती ब्राह्मणाला म्हणाली, रागावू नका, मी काही पक्षी नाही। नेमून दिलेले कर्तव्य पूर्ण करून मी तुमची सेवा करीन। ब्राह्मणाला आश्चर्य वाटले की तिला त्या पक्षाबद्दल कसे कळले। गृहिणीने हे आपल्या पतीच्या सेवेचे फळ आहे असे म्हटले आणि सांगितले, याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर मिथिलापुरीतील तुलाधर वैश्याकडे जा। कौशिक मिथिलापुरीतील तुलाधरच्या घरी पोचला। त्याला पाहताच त्याने त्याला नमस्कार केला आणि म्हणाला, कौशिक देव, त्या ब्राह्मण गृहिणीने तुम्हाला पाठवले आहे ते तर ठीक आहे, पण माझे कर्तव्य पार पडल्यानंतरच मी तुझी सेवा करीन। ब्राह्मणाला आश्चर्य वाटले की ह्याला माझे नाव आणि मी न सांगता येण्याचे प्रयोजन कसे कळले। काही वेळाने वैश्याने सांगितले की मी वाजवी नफा घेऊन चांगल्या गोष्टी प्रामाणिकपणे आणि सार्वजनिक हितासाठी विकतो। हे विहित कर्तव्य बजावूनच मला ही दिव्य शक्ती मिळाली आहे। जर तुम्हाला याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर मगध निजातच्या चांडाळाकडे जा। कौशिक चांडाळाच्या ठिकाणी पोचला। शहराची घाण साफ करण्यात तो व्यस्त होता। ब्राह्मणाला पाहून त्याने साष्टांग दंडवत घातले आणि म्हणाला, हे माझे सौभाग्य आहे की पक्षाला भस्म करण्याइतकी शक्ती तपश्चर्या करून आणि त्या श्रीहस्त देवी आणि तुलाधर वैश्य यांच्या स्थानी जाऊनही तुम्ही इथे पोचलात। मी माझे नेमलेले काम पूर्ण करेपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या। मग चांडाळने त्यांना आपल्या वृद्ध आई वडिलांकडे नेले आणि सांगितले की आता मला ह्यांची सेवा करायची आहे। मी विहित कर्तव्यात सतत मग्न राहतो आणि त्यामुळे मला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे। तेव्हा कौशिक याला समजले की केवळ तपश्चर्या करून नाही तर भक्तिभावाने विहित कर्तव्य पार पडल्यास आध्यात्मिक ध्येय साध्य होते आणि सिद्धीही प्राप्त होऊ शकते आणि लक्ष्यही पूर्ण करू शकतो। अशा प्रकारे त्याच्या गर्वाचे पतन झाले।